आता कर चालू. आमच्या एका मित्राच्या नादाने आमची शूटिंग बंद झाली. सॉरी शिवणारे दुसरा पार्ट YouTube चॅनल याला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. सगळं खाली थांबलेलं सरबीर आलेलं आहे. सर हे या ठिकाणी राहिले. आपण इथे थांबलेले आहे बुकाट. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ सरळ जायचं. ईदगाह दाखव ना. या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान. या ठिकाणी बसायला म्हणजे जेवणाच्या वेळी पारावीर बसायला इतकी जागा. इथं बाप पाणी आहे. हे बैलांना घोड्यांना पाणी पिण्यासाठी होतं आधीच्या काळात. पूर्ण लोखंड असली लोखंड. हे आधी लाकडं बनवलं होतं. लाकडं काढून आता लोखंड बनवलेलं आहे. खूप छान. मी या बायाचं नाव गाडीची वेटी आणा नाही आपलं भेटवा. ओ काय ओ पुढे या बोलायला जरा. हे बिंडो कसं म्हणताय कॅश इकडे पुढून फिरणं असं. या ठिकाणी आपण वरती चाललेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता. मॅन बिल्डिंग दिसत आहे सध्या. ओके चला आपला कॅमेरामॅन काय म्हणतो बाजार. या ठिकाणी आपण सरळ चाललेलो आहे. काय भारी जागा आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंग काढतो नाही. आम्ही फुकटनं शूटिंग काढीत. याला सांगतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईगुले अशीच नवीन किल्ल्यांच्या मजेदारीत अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण जंगलात चाललेलो आहे. आपण पाहू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षी प्राणी यांची माहिती दिली आहे. दाखव रे. ते बा एवढे चान्स आले सगळे. बाबा पुढं काय भारी आहे. आधीच्या काळात किती मज्जा येत असेल इथे. बाबा खाली पाण्याचं नाही. चोर रस्ता तरच पा याला तरस म्हणतात. इथं आपण फोटो या बा कल्ल मांजर. या ठिकाणी सुरू बांगरा झाड आहे. या बा सुरगानी या ठिकाणी आपण पुढे जाणार आहे. दरदाम काढा मित्रांनो. या ठिकाणी पाणी चला आधीच्या काळात स्वच्छ होतं. आता थोडं म्हणजे घोड्याला पाणी अमृत पडल्यामुळे याला काळू नाव पडलेलं आहे. पडला होता एकदा. या बाई इथं कोल्हा आहे. आपण एवढे लांबून संगमेरातून तुमच्या करता असे व्हिडिओ बनवतो. आपण पाहू शकतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. याचं झाड काय बांबू मन्या रे इथं. ओ चला पुढे. अजून पुढचे मजेदारीचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईगुले कशी चाल ना. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती घनदाट जंगल आहे. आधीच्या काळात इथं वेगवेगळे साप प्राणी म्हणजे पक्षी सगळे. या बा नीलकंठ. या ठिकाणी
निळ्या कानाचा खंड्या. हा, याला निळ्या काळाचा खड्डा. या आमचा कृष्ण मावी यो निळ्या कानाच्या खंड्यातून याचा पंगा होईल. या ठिकाणी सगळे आलेले आहेत. माझ्या मित्राचा पाय खाली धसलेला आहे जमिनीत, त्याला काढूया. आणि इथे खाली त्याने त्यानंच काढलेला आहे. आणि इथे इथं खाली कशी हरियाली आहे. या ठिकाणी किती पाणी बिनी घोड्यांना पाजण्यासाठी इथं पाण्यासाठी व्यवस्था केलेली होती. शिवाजी महाराजांचा घोडा इथं पाणी इथं सगळं करून फिरून सगळं. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुरंदर किल्ला पाहायचा असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. वैरी सुसा वनविभाग जुन्नर यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती दिलेली आहे आपल्याला. हा म्हणजे त्यांचे आपण खूप खूप आभार मानणार आहोत खाली गेलो. पण सध्या पुरतं आपण जरा सेफ राहू. या ठिकाणी पहा किती चांगलं काम केलेलं आहे जाळ्या बिळ्या लावून. ओके मध्ये कारण की या ठिकाणी लय पाऊस होतो ना, दगडे खाली पडू नये. काटेसावरचं झाड आहे मित्रांनो. हे पहा कोकिळा मादी. माझी कोकी ओ कॅमेरामॅन तेव्हा ते काय म्हणते ते डांबरात पडलं होतं म्हणून त्यांना कळेल युट्यूबला व्हिडिओ आल्यावर. त्याशिवाय पासवर्ड चालू कर ना, लाईव्ह करतो. आम्ही लाईव्ह करणार आहे. मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानात तसे बसल्यावर आपण लाईव्ह करणार आहे. या बाई पोरं भांडणं करता म्हणून त्यांना मी जरा उठत होतो म्हणून मी थोडा बाजूला गेलतो ना. या ठिकाणी लाईटीची व्यवस्था आहे पण आमच्या मोबाईल चार्जिंग लावायची व्यवस्था नाही. हा आम्ही मोबाईलमध्ये बनवितो व्हिडिओ. या ठिकाणी या बघ खाली कसं जंगल आहे. अरे बोल तुझी. रातवा म्हणते रातवा. अय तो माहिती द्यायची आता दे माहिती आता आमच्या दुसऱ्या जणांची वारी चाललेली आहे. या बाई याला सगळ्याचा नाव सुचलेला आहे सगळ्यांना. इथे खाली खूप खोल आहे. पुढं फुलपाखरू आहे. पिंपळाची झाड आहे इथे लावलेले. कोणी पुढे जाऊ नका. लाईटीच आहे पण इथं कृष्णा भाऊचा मोबाईल चार्जिंग लावायला नाही. या भयाला चकड्याचा नाद लागला हिरील पाहू भाऊ. लवड्या डांबरात पडल्या डांबराच्या कलर घ्या ना मला. क्रिसमस टिप्पा सादर याला मी मारू शकतो. चाल रे बोलशीस या ठिकाणी आम्ही काठी घेतो किड्यांना पुढे नका जाऊ. ओय वाघ लहान लहान बोर वाघ त्याला. काय आले कॅमल आम्हाला रस्ता माहितीच नाहीये गुलमोहर तर यांनी नाव दिलेले आहे नाही का म्हणजे बांबूला नाव नाही दिलं कारण की हा बांबू हा सगळ्यांना माहिती असतो. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान बरं चार्जिंग 20% वालेली आहे. हे काय करतो आमचे चार्जिंग संपले तरी आम्ही